नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, काल 5 जुलै रोजी एक शासनाने जी.आर काढलेला आहे। तो जी.आर म्हणजे खरीप हंगाम 2023 साठी जी.आर निघलेला आहे। त्यामध्ये साधारणतः 1036 कोटी एवढा निधी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वितरित करण्याचा एक जी.आर निघलेला आहे। तो जी.आर कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल। तर मित्रांनो, यामध्ये बघूयात प्रस्तावनेमध्ये दाखवतात राज्यात सर्वसामायिक पीक विमा योजना राबवण्यात येणार आहेत। त्याची मान्यता पण आली असून प्रधानमंत्री विमा पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी भारतीय कृषी विमा योजना म्हणजेच ICI जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी, चालमंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि FYI जनरल इन्शुरन्स कंपनी अशा ह्या 9 कंपन्यांमार्फत येथील शासन निर्णयाने राबवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, यामध्ये ज्या शासनाच्या निर्णयाने खरीप हंगाम 2023 करता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम रुपये 2818 कोटी व सर्वसामायिक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा म्हणजेच रुपये रक्कम 1550 कोटी विमा कंपन्यांना अदा करण्यात आला आहे। तर मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यातील एक विमा कंपन्याचा समन्वयक कंपनी आहे। भारतीय कृषी विमा कंपनीने पंतप्रधान पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत विमा कंपन्यांच्या देयककरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे। त्या अनुषंगाने म्हणजेच संदर्भ क्रमांक 9च्या पत्रवर्णीय केलेल्या विनंतीस अनुसरून विमा कंपन्यांना खरीप 2023 मधील उर्वरित पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान रुपये 303 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती। तर मंडळी, अशा प्रकारे ही जी रक्कम दिसते ही रक्कम शेतकऱ्यांना आता वितरित करण्यात येणार आहे। ह्या ज्या 9 कंपन्या आहे, ह्या 9 कंपन्यांमार्फत खरीप 2023 अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना वितरित करण्याचा जो निधी आहे, तो निधी अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे हे जे होतं हे छोटंसं अपडेट होतं। अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।